कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या हे घे. हे घे. चंदन माझ्यासाठी? हो तुझ्यासाठी. माय डिअर बायको, तू किती काम करतेस माझ्या सांगण्यावरून. तर मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो. बघ ना, तेवढी घरातली कामं करतेस, सगळं घर सांभाळतेस, छान जेवण बनवतेस, तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडतेस. मला खूप आनंद झाला म्हणून मी तुझ्यासाठी चहा आणला. थँक्यू थँक्यू सो मच. पी 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 चहा पी. तुझ्या हातचा चहा पिऊन इतकं बरं वाटतंय. आवडला? हो. एवढ्या 2 बोटात कसं कळतं बरं? अजून पी ना. अरे खरंच किती दिवसानंतर काहीतरी हातात मिळालंय. हो ना. पी पी. छान आहे ना. हा. मी काय म्हणतो, या पुड्या कसल्या आहेत ग? मला ओट्यावर सापडलं. मला वाटलं चहाचा मसाला आहे म्हणून मी तुझ्या चहात टाकला आणि तुझ्यासाठी छान मसालेदार चहा बनवला. तू तू मूर्ख आहेस का? त्याने काय? हेच आशूच्या जेवणात मिसळून त्याला आजारी पाडलंस ना तू. अशक्य आहेस दिव्या, सुधारणार नाही तू. मला वाटलं होतं की एवढ्या खालच्या थराला तू उतरणार नाहीस, बट नाही, अशी वागलीस तू. चांगलं, पण आता अशी वागलीस ना, तर मग आता मी तुला एक वेगळी शिक्षा देणार. सांगू? शिक्षा सांगू? तर शिक्षा अशी आहे की हे पिल्यानंतर तुला जो त्रास होईल त्याने आराम न करता तू घरातली कामं तशीच चालू ठेवायची. चंदन काम कसं करणार? माणूस की आहे की नाही तुझ्यात? तो जमाल घोटा आहे, त्याने खूप त्रास होतो. माहितीये, बघितला तो त्रास मी आशूच्या चेहऱ्यावर. म्हणूनच तुला ही शिक्षा. तुला त्रास होत असताना तू एकही क्षण आराम करायचा नाही, आणि जर तू आराम करताना दिसली तर मी सगळ्यांना सांगेन की तू हे आशूच्या जेवणात टाकून त्याला आजारी पाडलंस. कळलं? माय डिअर बायको. वा, शिक्षेचा शुभारंभ इथूनच करू. उचल उचल. लागा कामाला. दिव्या, चहाचा कप. कुठं?
झाला का चहा? ए, थंड काम आहे घे, पोरीचं. घे, लवकर घे. हा दे. ए, थांब 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 थांब. काय पहिले तू पी. मला जायचंय चंदन, पोट दुखतंय. पहिले तू पी. सुरी माणूस. ए, थांब थांब थांब. काय आता? बिस्किट घेऊन ये ना. नंतर नाही चालणार. आत्ता. घे. ए, थांब 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 थांब. काय झालं आता? त्रास होतोय का पाय? तू जीव घेईन मी. नाईस. काय झालं? त्रास होतोय? त्रास होतोय? तुला हा? आवाज खाली हो की नाही? डिप्पर भावा. ए भाई, स्क्रू ड्रायव्हर दे ना भाई. अरे स्क्रू ड्रायव्हर मागितला ना. हा हो या भेटू. हो भेटू. सो सॉरी हो. या हो हो बाय हा बाय हा. काय मग अप्पर भावा, आज एकदम छावा दिसायला लागलाय हा? ए भाई गॉगल कोणाचं घेतलंय? खतरनाक. थँक्स ड्यूड. ओ शपथ. आता भाऊचा व्हॅलेंटाईन डे आला ना आता. असं काही नाहीये रे. हा काय नाही, असं नाही. अरे भाई, आम्हाला काय माहित नाही का दरवर्षी कुठल्या टायमाला तू खुश असतो, कुठल्या टायमाला तुझं प्रेम उपाळून येतं भावा. ए भाईलो, हे बरोबर आहे, पण मग आशु आणि शिवाचं पण व्हॅलेंटाईन डे असेल ना? आता त्या दोघांचं काय? आता सगळं ठीक आहे ना, त्यांचं ओके आहे. अरे त्यांचा ठीक आहे, पण ह्या दिवसाची त्यांची पण काहीतरी प्लॅनिंग असेल ना? अरे भाई अरे व्हॅलेंटाईन डे हा नवरा बायकोंचा नसतो. हा अरे भावा, व्हॅलेंटाईन डे म्हणजे जे एकमेकावर प्रेम करतात, जे एकमेकांचे साथी तो त्यांचा असतो. पण जिजूचा खरं तर व्हॅलेंटाईन डे ने व्हॅलेंटाईन नाईट करायची वेळ आली आहे. भाई खतरनाक आयडिया आहे. खतरनाकच असते आयडिया आपली. अरे पण भाई लोक, तुम्हाला कळतंय का? का? ते काय करायचीच नाहीत रे. आपल्यालाच काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल, कळतंय का? पण करायचं काय? आपल्याला काहीतरी वेगळं प्लॅनिंग करावं लागेल, काहीतरी युनिक. हा. तुम्हाला काय वाटतं, काय करावं? हे अप्पर, तुला तर माहितीच असेल ना काय करायचं. माहितीये, माझं थोडं वेगळं असतं रे. अच्छा, वेगळं असतं बघा. भावा आता काय करायचं डिप्पर, सांगते भाई. विचार करते भाई, विचार करते. लगेच नाही सुचणार आपल्याला. व्हॅलेंटाईनने आपला काहीच संबंध नाही. काय रे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.